चला दर्पण न्यूज। हुपरी नगरपालिकेच्या सफाई कंत्राटावरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला असून स्थानिक सफाई कामगार, ठेकेदार, नगरपालिकेचे पदाधिकारी आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे। उपोषणावेळी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप कामगारांनी केला असून संपूर्ण कंत्राट प्रक्रियेवरच आता संशयाचं सावट निर्माण झालं आहे। यापूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी सर्व कंत्राटी सफाई कामगारांना कामावर घेण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं। मात्र त्यानंतरही अनेक स्थानिक कामगारांना कामावर न घेतल्याने मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रालाच प्रत्यक्षात केराची टोपली दाखवण्यात आल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। एस्टिमेट रेट न ठेका तरीही किमान वेतनास नकार। कामगार संघटनांचा आरोप आहे की रत्नप्रभा एंटरप्राइजेस या ठेकेदाराला शासनाच्या एस्टिमेट रेटनुसार कंत्राट मिळालं आहे। असं असतानाही कामगारांना शासनाने निश्चित केलेलं किमान वेतन दिलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे शासनाकडून मिळणारा निधी नेमका कुठे खर्च होत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कामगार संघटनेचे प्रतिनिधी संजय कांबळे यांनी आरोप केला आहे की स्थानिक कामगारांना डावलून बाहेरील कामगार कमी पगारावर आणले जात आहेत। त्यांच्या बँक खात्यात किमान वेतनाइतकी रक्कम जमा केली जाते आणि नंतर त्यातील काही रक्कम परत घेतली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। सफाईचा ठेका याच ठेकेदारालाच मिळावा यासाठी काही सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप कामगार प्रतिनिधींनी केला आहे। ठेका मिळण्यापूर्वीच आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा शहरात रंगली असून या सर्व व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। संबंधित ठेकेदाराने काम सोडून जात असल्याचं पत्र दिल्याची माहिती समोर आली असतानाही त्यालाच काम सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आल्याची चर्चा आहे। यामागे आधी झालेल्या आर्थिक व्यवहारांचा संबंध असल्याचा आरोप काही कामगार प्रतिनिधींनी केला असून त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे। कामगारांच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेदरम्यान उपनगराध्यक्ष प्रकाश रणदिवे, शिवसेना गटनेते गोपी शेटे आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी संजय कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप, शिवीगाळ आणि पुन्हा गुन्हा दाखल करण्याच्या इशाऱ्यांमुळे वातावरण चांगलंच तापलं। त्यानंतर नगराध्यक्ष मंगलराव माळगे आणि किरण कांबळे यांनी मध्यस्थी करून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं। या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे नगरसेवक हुपरीचे पण काम मात्र फलटणचे। हा सवाल पालिका हुपरीची नगरसेवक हुपरीचे कर हुपरीकरांचा मात्र स्थानिक बेरोजगारांना डावलून बाहेरील कामगारांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे स्थानिक रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून हुपरीच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिकांच्या हक्कासाठी नेमकी कोणती भूमिका घेतली असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। काही दिवसांपूर्वी स्थानिक सफाई कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी कामगार संघटनेने हुपरी नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। त्यावेळी उपोषण मागे घेण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन पत्र देत सर्व पात्र कामगारांना कामावर घेण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र त्या महत्त्वाच्या आंदोलनादरम्यान एकही सत्ताधारी नगरसेवक किंवा पदाधिकारी उपोषणस्थळी फिरकला नसल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली। परंतु काही दिवसांनी ठेकेदार आणि कामगार संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद निर्माण होताच उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, गटनेते आणि अनेक सत्ताधारी नगरसेवक घटनास्थळी तातडीने उपस्थित झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। स्थानिक कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी सत्ताधारी दिसले नाहीत, पण ठेकेदारांच्या हिताचे प्रश्न निर्माण होताच सर्वजण धावून आले। हा कामगारांच्या प्रश्नाचा नव्हे तर प्रोटोकॉल जपण्याचा प्रयत्न होता का असा सवाल कामगार संघटनेकडून उपस्थित करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणात प्रश्न केवळ सफाई कंत्राटाचा राहिलेला नसून प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांचं काय झालं, किमान वेतनाची अंमलबजावणी झाली का, स्थानिक कामगारांना न्याय का मिळाला नाही, कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता होती का आणि कथित आर्थिक व्यवहाराची चौकशी होणार का याची उत्तरे नागरिक मागत आहेत। स्थानिकांच्या मध्ये हा विषय आता केवळ कामगारांचा नसून हुपरीच्या स्वाभिमानाचा, स्थानिक रोजगाराच्या हक्काचा आणि लोकप्रतिनिधींच्या उत्तरदायित्वाचा बनला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, कंत्राटाची स्वतंत्र तपासणी करावी आणि स्थानिक पात्र कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.